आजचे आपले या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी श्रीयुत दीपक भाऊ खांबीत, तसेच आमचे मार्गदर्शक श्रीयुत यतीन भाऊ जाधव आणि माझ्या कार्यकारी मंडळातील विद्यमान सदस्य यांनाच फक्त मैदानात एंट्री असणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आपण आता थोड्याच वेळात आजच्या दिवसाचं आणि या स्पर्धेचं विशेष असं आकर्षण असलेला हा सामना आपण खेळवतोय. आपण आता थोड्याच वेळात म्युझिक वाजवायचे डीजेने, प्लीज. आपण एंट्री करतोय महिला संघाची. म्युझिक वाजवायचे, म्युझिक प्लीज. 2 मिनिटं घ्या. नाही घ्या ना, 2 मिनिट चला आपण घेऊया. थोडस तिकडे घ्या. चला बघूया. एक जिद्द माझ्या झाशीच्या राणीची, एक जिद्द माझ्या महिलांची आज बाकी 7व्या पर्वामध्ये आम्हाला बघायला मिळते. इथे बघू शकताय 2 संघ आमने सामने उभे आहेत आणि त्याच्या मधोमध या 2 टीम आता रेडी होत आहेत जाण्याकरता मैदानाच्या आतमध्ये.
घुमा के फसाने का काम आपने किया है. आज बाकी तुमचा इथे अनुभव पण लावला जातोय. आणि पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकात धावसंख्या होती ती 9. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. पहिल्याच वर्षी पहिलं षटक टाकलं आणि फक्त 9 धावा दिल्यात. म्हणजे संसारामध्ये कशा कंजूसी करत असतील आणि पैसा कसा जमवत असतील. मग सोनं 61 काय 100 1,00,000 टोळ झालं तसं कसं गोठवायचं हे दाखवलं जाते. मग तो म्हटलं जाते ना महिला कशा असाव्या. बॉलर्स नेम इथे बाकी षटकार 6 धावा. काय नाव सांगितलं. गंगोत्री. ओके हा हा काय नाव सुंदर बघायला मिळते. गंगोत्री नावाचे हा गोलंदाज बघायला मिळत आहेत. 6 धावा षटकार. दुसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा चेंडू टटवला जातो. धावसंख्या 1 वरती धावसंख्या होते ती 16 धावा. बघा एक मोठं रणसंग्राम बघायला मिळणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना बाकी झुकला जाईल. कोण विजेता होईल सांगता शकत नाहीये. फलंदाजी कोण करते. जोशना आणि योगिता. पण संघ कोणत्या फलंदाजी करणारा. चेंडू हवेमध्ये झेल होते की पाहायचंय. ओहो मी नाही ह्यातली तू नाही त्यातली कशाला बोलायचं ना वाईट व्हायचं असं म्हटलं गेलं म्हणून झेल सोडला गेला. बऱ्याचशा महिला असतात कशाला आपण बोलायचं. दोघं पण आपल्याच आहेत आणि अशा पद्धतीचं काम केलं. खेळून द्या तिला आणि राहून द्या मला. आणि बघता बघता चेंडू जातोय 2 धावांशी वाढून 4 धावांशी वाढतो. 20 धावा फलकावायला लागल्या जातात. खूप चांगली फलंदाजी बघायला मिळते. परिपक्वता कशी असावी. ओपनिंग जोडी बघा. ओहो मनोवैज्ञानिक दबाव पडला की महिलांना टेन्शन लवकर येते. महिलांना टेन्शन लवकर आलं की घरात चिडचिडीत होते. घरात चिडचिड झाली की घरातली भांडी एकमेकावर आपल्याला जातात. बाहेरचा पाहुणा सांगतो आज वहिनी रागावल्यात का त्याचं चित्र हे बघायला मिळते. काय क्रिकेट बघायला मिळते. असंख्य खरोखरच माय भगिनींचं कौतुक असायला पाहिजे. पुन्हा वाईट चेंडू जातोय. इथे बाकी घोषित केला जातो. धावसंख्या होती ती 26 धावा. दुसरं षटक मारत असतं. पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं. जयश्री ताईंचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. ज्या पद्धतीने नो बॉल आहे. यस पुन्हा गोलंदाजी आपल्या शेकडला गंगोत्री गोलंदाजी करत. आहा काय स्ट्रोक बघायला मिळतो. बॅकफुटला जाऊन पूर्ण केला जातोय. जसं माझ्या घरातला दादा भाऊ खेळतोय तसं बघायला मिळतंय. काय तसं बघायला मिळतंय. काय शक्तिमान स्ट्रोक बघायला. शक्तीचं बाहुबलीचं बळ साम्राजलं आणि चेंडू सीमापार धाडला गेलाय. पुन्हा चेंडू छटवला जातोय. ह्याच खेळाडूला टार्गेट केला मिड विकेटच्या. इथे बाकी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघता बघता सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलं. महिलांना सांभाळायचं कसं सामाजिक वनीकरण जसं असते तसं महिला मंडळ संघटना गावोगावी बघतो तशा पद्धतीनं ते क्षेत्ररक्षण केलं गेलं. धावसंख्या 2 निवड धावसंख्या होती ती 32 धावा. चेंडू हवेमध्ये. इथे बाकी चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जाईपर्यंत 4 धावा. धावसंख्या 4 निवडून धावसंख्या होते ती 36 धावा. दीपक भाऊ आपण इथे महिलांच्या सामन्यासाठी जो नवीन नियम आहे त्यात मला वाटतं 2 षटकं झालेली आहेत आणि 2 षटकं बाकी आहेत. तर आपण फलंदाज 2 रिप्लेस करूया म्हणजे बाकीच्या महिलांना सुद्धा संधी रिटायर व्हायचं. दोन फलंदाज जे आहेत त्यांना आपण हट करायचं आहे आणि प्लीज दुसऱ्या 2 फलंदाजांना आपण संधी द्यायची आहे. दुसरे 2 फलंदाज रिटायर व्हा. आपला आयोजकाचा नियम आहे. आता दुसऱ्या 2 फलंदाज खेळून द्या. जोरदार टाळ्या ह्या दोघींसाठी. नोट आऊट नाबाद राहिलेत. पहिल्याच वर्षीच्या पर्वामध्ये आमच्या ज्योत्स्नाताई आणि योगिताताई या नोट आऊट राहिल्यात. 2 षटकामध्ये धावसंख्या झालाय ती 36 धावाची भागीदारी होऊन रिटायर होत आहेत. आता कोण 2 फलंदाजात ते पाहायचं आहे. आमचे पालघर पंचायत समिती तालुक्याचे उपसभापती मनोज संख्या यतीन जाधवजी मनोज संख्यांसाठी आगमन झालंय. अनिल घरत सांगतो. चला कामिनी वहिनी आणि युक्ता वहिनी ह्या दोघी आल्यात. एका साईडला यतीन जाधवच्या अर्धांगिने बघायला मिळतात आणि एका साईडला सचिन भोईर यांची अर्धांगिने बघायला मिळतात. आणि गोलंदाज कोण आहे भाऊ. कल्पना. यस गोलंदाज कल्पना. हा अंतराळवीर कल्पना चावला. कोण तुम्हाला विसरू शकतोय. तसं हे अंतराळवीर कल्पना चावला. पहिला चेंडू काय गोलंदाजी केली गेली. झटक्यामध्ये फसवलं गेलं. आमंत्रित केलं गेलं आणि निर्धाव चेंडू हाताळत जात आहे. बघा महिला शक्ती नारी शक्ती कशी बघायला मिळते. आपण व्यासपीठावर बघतोय
पालघर पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोज संखे आणि परनाळी गावचे उपसरपंच माजी उपसरपंच आणि त्याचप्रमाणे वंदे मातरम संघाचे कर्णधार आणि जे मैदान ज्यात परनाळी गावचं उपलब्ध आहे ते स्वप्नील घरत यांचं देखील या संत रोहिदास प्रेमीचं हार्दिक स्वागत करतो. इथे बाकी चेंडू हवेमध्ये चेंडूच्या पाठीमागे जाता झेल होते की पाहायचं आहे. दरम्यान धावसंख्या 1 वाढून धावसंख्या होते ती 37. काय गोलंदाजी टाकतात कल्पनाताई. खरोखरच प्रत्येकानं कसं बांधून ठेवायचं, घरातल्या मुलांना कसं वेळेवर उठवायचं, शाळेतले डबे द्यायचं, ह्यांना वेळेवर कसं पाठवायचं आणि बाकी पुन्हा घरातली कामे कसं असं ह्या संसारिक महिला चेंडू पूर्ण केलाय. बघतो झेल होते की पाहायचं आणि इथे झेल सुटला जातोय. प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने केला होता. काय करणार ना, सकाळी उठायचं, पीठ मळायचं आणि अलगद गोळा चपातीचा लाटायचा. हा वजन चेंडू कुठे हाताशी येणार. मी विनंती करतो खानबीज साहेबांना की आपण आपले आजचे 2 प्रमुख अतिथी म्हणून आपले आलेत. पहिले पंचायत समितीचे उपसभापती मनोज संखे यांना आपण पुष्प घेऊन स्वागत करायचं आहे. एक चांगले क्रिकेटपटू ब्रिजाईचा संघ घडला तेव्हा कर्णधार म्हणून त्याने काम केलं आहे, यांना सन्मानित केलं जात आहे. आणि दुसरे आमचे माजी उपसरपंच परनाळी आणि वंदे मातरम संघाचे कर्णधार यांना देखील सन्मानित केलं जाईल. आपण पाहतोय मनोज संखे पालघर पंचायत समिती माजी उपसभापती आणि आता स्वप्नील घरत परनाळी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच वंदे मातरम संघाचे कर्णधार यांना देखील पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातंय. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आमच्या क्रीडापटूंना आणि या समाज बांधवांना जो तुम्ही प्रेम दिलाय त्या प्रेमाबद्दल संत रोहिदास समाज आपला अनेक अनेक ऋणी आहेत. आज पहिल्यांदा मनोजजी मी आपल्या माहितीसाठी 7 वर्षाचं हे 7वं पर्व आहे आणि पहिल्यांदा महिलांचा सामना इकडे खेळला जातोय. पण आतापर्यंत 7 वर्षात यतीश जाधव यांना एकदा देखील सामना जिंकता आलेला नाही. हे खंत त्यांना साठी उमरो एक संघाचा आहे की त्यांना देखील आतापर्यंत विजेतेची ट्रॉफी एकदा देखील विकली आली नाहीये. इथे बाकी 44 धावा 3 षटकं संपलेत. आता कोण नेते गोलंदाज बघूया. संतोष भाऊ नाव द्या आमच्यापर्यंत. कोण आहे गोलंदाज. मनाली यस. बघूया आपण. मनाली बघितलं की कुनू मनाली कशी आठवण केली जाते. काय ते एक आठवणी दिल्या जातात. या महिलांचं जेवढं कमी, असंख्य महिला बघितल्या की शिक्षक, असंख्य महिला पाहिलं तुमच्या समाजात, बँकेत कर्मचारी, हॉस्पिटलमध्ये बघितलं, आरोग्य खात्यामध्ये आणि तहसीलदार कार्यालय तुमचं माहेरघर आहे. भोईर नावं म्हणा, जाधव नावं जावणा, जिथे जिथे तुम्ही जाल त्या कचेरीमध्ये जाधव भोईर नावाचे तुम्हाला तहसीलदार बघायला मिळतील. हा मोठा पायंडा, हा मोठा अधिकार, हे मोठं तुमचं केलेलं योगदान ह्या महाराष्ट्राच्या सेवेसाठी आणि तुमच्या शिक्षणाची अर्हता कशी असावी हे घरोघरी पोचून गव्हर्नमेंट्सनं तुमच्या माध्यमातून प्रत्येक गावात, प्रत्येक शाखेमध्ये, मग बँक असो, हॉस्पिटल असो, कोर्ट असो, वकील बघितलेत आम्ही. आता तर एका घरात 3 डॉक्टर पाहिलेत काल बघितलं. आणि राष्ट्रपती पदक विविगिरी राष्ट्रपती असताना देखील तुम्हाला नृत्यांगणामध्ये आज तुम्हाला पारितोषिक मिळालं. शैक्षणिक खात्यात तुमची अर्हता खूपच आहे. आणि त्याच्या पलीकडे आपण पाहिलं की शुभम वनमाळी, व्हॉट अ टॅलेंटेड बॉय. गर्व असायला पाहिजे प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाला आणि माझ्या डहाणू तालुक्याच्या प्रत्येकाला गर्व असायला पाहिजे. कारण डहाणू तालुका वरोर गावचा तो प्रॉपर आहे. जरी आम्ही वसईमध्ये राहतो तर त्याला विचारतात की नेटिव्ह प्लेस कोणता आहे, तो बरोबर. काल आमच्या मनीषा त्यांनी सांगितलं पास्टर. हो तुम्ही भावनाचे आहेत. पास्टरमध्ये आपण इकॉनॉमिकली राहतो, आपण फ्लॅट घेतला म्हणून राहतो. मी बोईसर राहतो म्हणून बोईसर चांगलं नाही, मी प्रॉपर माझं कलोली गाव आहे. तर आपण गावाचे इथे बाकी झेल जातोय बघूया. झेल होतो पण नाही. उंच झोका दे रे पाखरा माझ्या सोनी याचा पिंजरा. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा माहेरी धाड आणि आता बोलवून आलं की पुन्हा ससरावडे याण. असं या चेंडूने माहेर दिला गेला. बघा कितीतरी जुना झालात, आज देखील तुम्ही म्हातारा झालात, नातवंड झालेत, तरी माहेरची ओढ ही प्रत्येक भगिनीला असते. आहा लेग ब्रेक चेंडू टाकला गेला, शेनवान गेला तरी आठवण बघायला मिळते. म्हणजे महिला काय करू शकत नाही ह्याचा तुम्ही विचार देखील करू शकत नाही. त्या पलीकडचा सामना इथे बघायला मिळतो. सुंदर गोलंदाजी हाताळतात त्या म्हणजे मनाली. इथे बघा चेंडू टटवलाय, क्षेत्ररक्षण केलं जाते, 1 धाव फरकावर लागली जाते. धावसंख्या होते ती 47 धावा. म्हणजे 48 जोरदार टाळ्या असायला पाहिजे. एक देखील गडी बाद झालेला नाहीये, एक देखील गडी बाद झालेला नाहीये. जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ. राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ. जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ. जय 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 जिजाऊ.
चला 48 धावा ह्या विजयासाठी करायच्यात. एका साईडला विचार केला तर जिजाऊ वॉरियर्स आणि एका साईडला जय कृपया भवानी काय करायचे, असा संघ. कृपया सर्व चला महिला फलंदाज खेळाडूंनी पाठवा. काय आहा, करायचे. फलंदाज बघायला मिळते एका साईडला किरण भाऊंची अर्धांगिनी आणि एका साईडला बघायला मिळते सुनील मनोहर गावस्कर. ज्या पद्धतीने जायचे आत्मविश्वास तशा पद्धतीचा हळूवार पाय टाकत असताना विचार मी केलाय की कशा पहिले धावा लुटायच्या आहेत. कोंडी देखील आली तरी आपण थांबायचं नाहीये. 3 सीटची जागा आहे तर तिघांनीच बसायचं आहे असा विचार करून बाकी रेल्वेचा डबा काढतायत. चला नाव सांगावं सरप्लीज. मनाली मनाली आणि कोमल. यस, गोलंदाज सांगा. गोलंदाज मनाली आणि कोमल गोलंदाज आहेत. कामिनी. कामिनी. यस, बघा कामिनी पहिल्या षटक हाताळतात. 48 विजयासाठी ओ पहिला चेंडू नो बॉल घोषित केलाय. नो बॉल घोषित केला. धावसंख्या 1 ने वाढते. बघूया कोणता संघ जिंकतोय. खूप मोठा रणसंग्राम. एक देखील विकेट घेता आलेला नाहीये. बॅकफुटला गेलाय. चेंडू टटवलाय. चेंडू जातो सीमापलीकडे. खणखणीत चौकार. डीजे त्याच्यासाठी गीत असून द्या. दणदणीत चौकार पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. पुन्हा चेंडू टटवलाय. त्यावेळेला बाकी सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. पुरेपूर आपल्या उंचीचा फायदा उचवला. अलगद हाताने चेंडू अडवला. थ्रो करेपर्यंत 1 धाव फरकावं लागते. धावसंख्या होते ती 6 धावा. पहिलं पर्व आहे. बरंच काही शिकायला मिळणार. तदनंतर बाकी महिन्याचं क्रिकेट बघायला मिळेल. इथे बाकी जोरात चेंडू प्रहार केलाय. ज्या पद्धतीने किरण चेंडू टोलवतात तसा उंच टोला मारला आहे. म्हणजे मी देखील त्यांचीच पत्नी दाखवून देत आहेत. घरामध्ये नेहमीच असं असते. बघता बघता दुसरी धाव किरण जसा उशिरा धावतो तशी दुसरं धावून पूर्ण केलाय. बघा जसं घर तसे वेशभूषा, जसे हे तसे मी, हे दाखवून दिलंय. काय सुंदर फलंदाजी बघायला मिळते. धावसंख्या होते ती 8. इथे बाकी बॅट चेंज घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या रिझनला जातो. 1 धाव तो बघायला मिळते. बघूया कशा पद्धतीने पूर्ण करत पाहायचं आहे. कोमल भणी बघता बघता 2 धावा पूर्ण करतात. फरक धावसंख्या लागते ती. ओके, धन्यवाद मनोजजी. धन्यवाद स्वप्नजी. आपलं अविकेतन तारापूर. आपण पाहिलं तर पालघर पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोजजी संख्या. दीपक भाऊ एकच मिनिट. अविकेतन फायटर तारापूर आणि किंग्स बावडा या 2 संघांमध्ये पुढील सामना आपण खेळवत आहोत. हा सामना आपण 3 षटकांचा खेळवत आहोत. याची दोन्ही संघ नायकांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. तेव्हा किंग्स बावडा संघ आणि अविकेतन तारापूर संघ या दोन्ही संघांच्या संघ नायकांनी टॉस बॉक्स जवळ आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. त्यासाठी लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. चला धावसंख्या होते ती 10. 48 दा चेंडू टटवलाय. काय फलंदाजी केली जाते. जणू काही घरात जेवण नसेल तरी सर्व प्रॅक्टिस केली गेलाय आणि इथे 1च धाव मिळते. 1च धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 लावून 11 धावा या फलकावर लागल्या. 48 धावा म्हणजे बघा अजून एक देखील गडी बाद होत नाही आहे. म्हणजे रणरागिरीचा रणसंग्राम कसा असावा, कशा पद्धतीची फलंदाजी करतात. अजून एक देखील गडी बाद नसायला मिळत. ओहो, मोठा टोला आणि इथे बघा काय क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. काय सुंदर क्षेत्ररक्षण. बघा बॉडी लँग्वेज कशा पहिल्यांदाच खेळत असताना असं धडधडीत क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आणि ह्यालाच तो म्हटलं जातं ना संत रोहिदास प्रीमियर लीग का वरचा दर्जा दिला जातोय. महाराष्ट्रामध्ये असंख्य प्रीमियर लीग आम्ही करतोय, पण ह्या प्रीमियर लीग देखील एक पांचाळ प्रीमियर लीग, शेषवंशी भंडारी प्रीमियर लीग, अखिल भारतीय मांगेला समाज केलाय. ह्या प्रीमियर लीग देखील तेवढंच ब्रँड दिलं जातंय. पहिलं षटक संपन्न धावसंख्या होती ती 12. धन्यवाद डीजे. सौ नैना कडवे महिला मंडळ वरोर यांच्या विद्यमान अध्यक्षा यांनी सुद्धा कृपया मंचावर यायचं आहे. सौ नैना कडवे वरोर विद्यमान अध्यक्षा महिला मंडळ वरोर यांना सुद्धा आम्ही विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद. भाऊ नाव सांगा ना बॉलरचं. बॉलरचं नाव विचार ना. काय नाव की. आहा, धावसंख्या आहे ती 13 धावा. चला केतकी आता गोलंदाजी करतात. चेंडू टोलवला. झेल होते की पाहायचंय. ओ हो, हाताला लागून झेल सुटला गेला. असो, आपण भाजी करताना तेल टाकत असताना हाताचा गोड तेलचा त्यांना सरकटपणा लागला असेल, त्याच्यामुळे ही फोडणी सुटली असेल. काय काय क्रिकेटमध्ये बघायला मिळते. बघा ना, फोडणी देताना कधी राईची देतो, कधी लसणाची देतो आणि हात तेलकट असं की भांडं सरकतं, तसा चेंडू सरकला. काय महिलांची ताकद पाहायला मिळते.
ओ इथे पाहिलंय, सोडून दिलाय, नो बॉल दिलाय. बघा कशा पद्धतीने वाईटचा हात काढतायत. जणू म्हणून तर किरणला लॉंग लाईफ लायसन दिलं, केव्हाही घरी या. सौ नैना कडवे क्रिकेटपटू आहे महिला ज्याच्याकडे मंडळ लायसन आहे. अध्यक्षा वरोर यांचा आम्ही आमच्या कार्यकारिणीच्या वतीने इथे पुष्पगुच्छ देऊन त्यांना त्यांचं स्वागत आणि सन्मान करतो. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सौ नैना कडवे. खूप सुंदर आयोजन. प्रत्येकांचं सेवाभावी इथे स्वागत केलं जाते. निश्चितच प्रत्येकाने आपलं योगदान दिलं आहे या समाजासाठी आणि अतिथी भव असं आपण म्हटलं जातं. इथे बाकी बॅटची एज घेऊन श्रीमती दर्शना जाधव माजी उपगट शिक्षण अधिकारी वरोर, श्रीमती दर्शना जाधव यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अविकेतन फायटर तारापूर संघाचे संघनायक आणि किंग्स बावडा संघाचे संघनायक यांनी कृपया टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीचा कौल करतोय. मी श्रीयुत वसंत सखाराम जाधव, अध्यक्ष पालघर तालुका रोहिदास समाजसेवा संघ यांना मी विनंती करतो की आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीचा कौल आपण करून घ्यायचा आहे. हा सामना जो आहे हा 3 षटकांचा खेळवला जाणार आहे. किंग्स बावडा आणि अविकेतन फायटर तारापूर. धन्यवाद. ओहो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. काय सुंदर झेल बघायला मिळतोय. आणि हा झेल घेतलाय तो सलामीच्या फलंदाज होत्या ज्योत्स्ना यांनी. ज्योत्स्नाताईंनी खूप सुंदर झेल घेतलाय. अप्रतिम झेल. काय कौतुक केलं पाहिजे. म्हणून तर म्हटलं जाणार ना, लढायचं नाही म्हणे, लढायचं नाही, आमच्या महिलांशी पंगा घ्यायचं नाही असं म्हटलं गेलं होतं. किंग्स बावडा संघाच्या संघनायकांना मी वारंवार विनंती करतोय की आपल्याकडे आज वेळ खूप कमी आहे आणि अजूनही आपल्याला जवळजवळ 7 सामने खेळवायचे आहेत. चला, आम्हाला कृपया सहकार्य करायचं आहे. किंग्स बावडा संघ. काय झेल. पहिला गडी बाद झाला आणि बाद झालाय ती मनाली. आता नवीन खेळाडू गेला, बॅकफुटला गेलाय, पूल केलाय, चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिजनला. इथे सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातं. पकडला तर लगेच चेंडू टाकला जातोय आणि धावसंख्या होते ती 22 धावा. आता बाकी किती धावा हव्यात अजून? 26 धावाची आवश्यकता विजयासाठी. पुन्हा गोलंदाजी हाताळते केतकी. याला बाकी चेंडू टटवला, एक धावतो नक्कीच भेटले जाते. खूप सुंदर क्षेत्ररक्षण बघा कसं वाकून क्षेत्ररक्षण केलं जाते. जे प्रशिक्षक भाऊ आपण मी थोडा वेळ थांबवतोय तुम्हाला. आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीचा कौल करतोय. एक मॅच आहे आपला भाऊ, एक मॅच आहे. याच्या अगोदरचा सामना जो आहे ना आपण महिलांसाठी थांबवलाय. देऊया आपण 2 मिनिटं. आपले जे पाहुणे आहेत विद्यमान श्रीयुत वसंत सखाराम जाधव, अध्यक्ष पालघर तालुका रोहिदास समाजसेवा संघ, अविकेतन फायटर तारापूर आणि किंग्स बावडा संघांना आम्ही इथे बेस्ट ऑफ लक देतो आणि नाणेफेकीचा कौल करतो. चला, नवीन फलंदाज कोण जात आहे? आमच्या यतीन भाऊच्या अर्धांगिनी जातात असं वाटते. कोण आहे बघा? नाही, किंग्स बावड़ा संघ ने इथे नाणेफेकीचा कौल जिंकलेला है। आज सामना 3 षटकांचा असणार है। योगेश, मैं आपसे पूछना चाहता हूं कि आपका टीम जो है वो मेरे हिसाब से दोनों मैच हार गई है, लगभग इस टूर्नामेंट से बाहर हो चुके हो आप, फिर भी आप इस मैच को उतना लाइटली नहीं लेना चाहेंगे क्योंकि आप अगले साल की जो तैयारी है, अपना जो टीम का कॉम्बिनेशन है वो आप बनाना चाहते होंगे, तो आप इस टॉस के बारे में और आपके टीम के लाइनअप में और आपका जो कुछ अभी इसमें रणनीति होगा उसके बारे में आप हमको शॉर्ट में बताइए। फर्स्ट ऑफ ऑल हम शीतल, लोग या नवीन ऑलमोस्ट फलंदाज टूर्नामेंट होतात। से बाहर हो गए, बट ये मैच भी हम लोग जो ऐसे फर्स्ट 2 खेले लीग मैच जैसे वैसे ही खेलेंगे, इसको लाइटली नहीं लेंगे और हमारा 100% एफर्ट देंगे। हम लोग पहले फील्ड करेंगे। ओके, आपको इस टूर्नामेंट में दोनों मैच में हार मिली है, हार्ड लक। आपने बहुत अच्छा खेल यहाँ पे दिखाया है, आपने यहाँ पे पहले फील्डिंग लिया है, आपको इस मैच के लिए बेस्ट ऑफ लक। मैं जाऊंगा अविकेतन फाइटर टीम के जो कप्तान है अतुल, उनसे मैं पूछना चाहूंगा कि इस मैच के बारे में आप लगभग इस टूर्नामेंट में सेमीफाइनल के लिए क्वालिफाई हो चुके हो, तो आपका इस मैच के बारे में जो लाइनअप रहेगा और आपका जो व्यू रहेगा वो आप शॉर्ट में बताइए। लाइनअप में थोड़ा चेंज रहेगा, 2 प्लेयर में चेंज करने वाला हूँ। तो आपको भी इस मैच के लिए बेस्ट ऑफ लक अतुल। आमचे जे पाहुणे आहेत वसंत सखाराम जाधव, विद्यमान अध्यक्ष पालघर तालुका रोहिदास समाज सेवा संघ, आपला संघ इथे सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झालेला आहे, आपल्या संघाबद्दल आपण इथे 2 शब्द व्यक्त करावे। चला, पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते। 48 धावा करतील की नाही सांगता येत नाहीये। संघाबद्दल म्हणू शकेन की आमची जी टीम आहे ती सर्व मजबूत टीम आहे। मी माझ्या बांधवांना आहे, नाते बांधवांचा आहे, आणि ही जी आमची टीम वर्ग आहे त्याही जो हा कार्यक्रम भरवतात तो एखाद्या यात्रेला स्वरूप इथे, जसं आता तुम्ही बघाल तर या इकडे महिला वर्ग पण तेवढाच आहे
आणि विशेष इकडे सांगायला होईल की आजची जी टीम आहे लेडीजची वगैरे तेही चांगल्या तऱ्हेने जिंकतील आणि हौशी आहेत, खेळतील आणि जय हा आमचा होईल असं मला 100% वाटतंय. माझ्याकडनं आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. दीपक भाऊ, आपण पाहिलं तर आता टॉस झालेला आहे अविकेतन तारापूर आणि किंग्स बावडा संघात 3 षटकांचा हा 6 सामना 20 आहे. 6 चेंडू 20 पाहिजेत. बघा जय भवानी संघाला 6 चेंडू मध्ये 20 बाद, जिजाऊ संघाने 47 धावा केल्यात. जय भवानी बॅटिंग करेल आता. 6 चेंडू 20 धावाची आवश्यकता आहे. बघूया प्रत्येकाचं श्रीमती लक्ष. दर्शना जाधव, माजी उप गट शिक्षण अधिकारी वरोरच्या आहेत. रहिवासी श्रीमती दर्शना जाधव या सुद्धा इथे मंचावर येऊन आसनस्थ झालेल्या आहेत. मी माझ्या कार्यकारीच्या वतीने त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करू इच्छितो. मंडळाचे विद्यमान सचिव श्रीयुत संतोष जाधव यांना मी विनंती करतो की दर्शना मॅडमना आपल्या बघूया, कार्यकारिणीच्या वतीने आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. बघूया पंच काय विषय नाही. सुरक्षित तुम्ही क्रीज मध्ये गेलात. 4 चेंडू आणि 20 धावा. ज्या पद्धतीने तुमचे म्हणजे मिस्टर यतीन षटकार चौकार मारतात तसेच तुम्हाला मारावे लागतील, तेव्हा तुम्ही हा सामना जिंकू शकतील. खूप सुंदर फलंदाजी केली होती ते म्हणजे जिजाऊ रॉकर संघाने 47 धावा काढला होता. एक देखील गडी बाद झाला होता. 2-2 षटकानंतर रिटायरमेंट घेतलं गेलं होतं. इथे बाकी जिजाऊ रॉकर सुद्धा विजय. इथे बाकी झेल होते की पाहायचा एक झेल तर घेतलाय. इथे बाकी चेंडू पडल्यानंतर जातो चेंडू सीमा पालिकडे 4 धावा. 3 चेंडू आणि 16 धावाची आवश्यकता. बत्तीस धावा झाल्यात. अजून देखील 16 धावाची आवश्यकता बघायला पाहिजे. इथे बाकी नो बॉल दिलाय. नो बॉल घोषित केला. एक जातो फरक लागली जाते. सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते. 2 धावा वाढतील. 3 चेंडू आणि आता धावा हव्यात त्या 14. बघा 3 चेंडू 14 षटकार चौकारची आतषबाजीच करावी लागेल तुम्हाला, तेव्हा तुम्ही विजयी होऊ शकतात. चेंडू टटवला. इथे चेंडू सीमा पाहिजे. हो काय सुंदर क्षेत्रक्षण. या खेळाडूचं कौतुक करायला पाहिजे. ह्या अगोदर देखील 2 चेंडू तशाच पद्धतीने रोखल्यात. बघा काय महिला मंडळाची ताकद बघायला मिळते. जोरदार टाळ्या ह्या 2 चेंडू नंतर असणार आहेत की 7वं पर्व गाजवलं सुरुवात बघायला मिळते. इथे बघा चेंडू टटवला गेला. सरळ जातो लॉंगच्या रिझनला. खूप चांगलं क्षेत्रक्षण तुम्हाला जिजाऊ संघाकडनं बघायला मिळालाय. जय भवानी संघ पराभवाच्या शाळेत किती चेंडू आता फक्त? लास्ट चेंडू आणि धावा 12. शेवटचा चेंडू 12 धावा. इथे बाकी झेल होते की व्हॉट अ कॅच. 2 झेल पकडले गेले या खेळाडूंनी. ताईंचं कौतुक असायला पाहिजे. आणि असून डीजे एक गीत तो विजयी होतो तो म्हणजे जिजाऊ संघ. पहिल्या पर्वातलं 7व्या पर्वातलं महिलांचा सामना जिंकलाय जिजाऊ संघाने. तब्बल सामना जिंकलाय तो 12 धावा. जिजाऊ वॉरियर संघ विजयी झालेला आहे. त्यांचं विशेष अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक. मी माझ्या कार्यकारिणीतील सर्व सभासदांना विनंती करतो की खुर्च्या जरा कृपया बाहेर काढून घ्यायच्या आहेत. माझ्या कार्यकारिणीतील सर्व सभासदांना विनंती आहे की मैदानात असलेल्या खुर्च्या आपण त्वरित बाहेर काढून घ्यायच्या आहेत. आपण आपल्या या स्पर्धेतील पुढचा सामना